मुलीचा एकदा पाठलाग करणं हा भारतीय न्याय संहितेत गुन्हा नसल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केलं। एखाद्या मुलीचा वारंवार पाठलाग केला जात असेल आणि तो सिद्ध झाला तरच कायद्यानं गुन्हा असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, हा खटला नेमका काय होता आणि न्यायालयानं काय निरीक्षणं नोंदवली? निश्चित अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिलेला आहे। एका प्रकरणामध्ये एक मुलीवर अत्याचाराचं प्रकरण होतं। त्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पीडित मुलीची बहीण ही साक्षीदार होती। त्यामध्ये 2 आरोपी करण्यात झालेले होते। 2 पैकी पहिल्या आरोपीने अत्याचार केल्याची साक्ष तिच्या बहिणीने दिली होती। ती साक्ष देत असताना जो दुसरा आरोपी होता तो तिच्या घरासमोर उभा होता आणि त्याला देखील सहआरोपी करण्यात आलेलं होतं। या प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयाने सुनावणी झाली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये, तेव्हा खंडपीठाने पहिल्या आरोपीला तर दोषी सिद्ध केलं, मात्र जो दुसरा आरोपी होता जो घरासमोर उभा होता त्या प्रकरणामध्ये निर्वाळा करताना न्यायालयाने म्हटलं की एखादा आरोपी जर का एकदाच कुठे उभा असेल आणि तुमचं म्हणणं असेल की ती वारंवार त्या मुलीचा पाठलाग करत नाही, पण तो त्या दिवशी घटनेच्या दिवशी तिथे उभा होता, तर या प्रकरणामध्ये असं म्हणता येणार नाही की एकदा एक व्यक्ती एखाद्या मुलीच्या पाठीमागे गेला किंवा तिच्या नजरेस आला तर तो 354 अंतर्गत किंवा पोस्को अंतर्गत गुन्हा ठरणार नाही। तो वारंवार त्या मुलीचा पाठलाग करणं हे सिद्ध व्हायला पाहिजे, तेव्हाच त्याला आपण आरोपी म्हणता येईल। त्यानंतर त्याचा हेतू आपल्याला स्पष्ट सांगता येईल, असं या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला। त्यामुळे एका आरोपीला निर्दोष सोडण्यात आलेला आहे तर एका आरोपीला शिक्षा झालेली आहे। पण एक महत्त्वाचा विषय की मुलीचा पाठलाग करण्यासंदर्भात न्यायालयाने आता एक व्याख्या व्यक्त केली की एकदा जर का एखादा तरुण त्या मुलीच्या पाठीमागे जात असेल तर याचा अर्थ असा होत नाही की तो तिची छेडखानी करत आहे। बरोबर आहे। त्यामुळे एकदा पाठलाग करणं हा गुन्हा होत नाही, वारंवार जर पाठलाग केला जात असेल तरच ते गुन्हेगारी कृत्य असल्याचं न्यायालयानं सांगितलेलं आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।